हॅलो फ्रेंड्स, आता बघा आज आपण जो लेक्चर घेणार आहोत तो इयत्ता 8वीचा संस्कृत विषयातला 6वा पाठ आपण अभ्यासणार आहोत, संख्या. आता आपण 1 ते 5 पाठ अभ्यासले आहेत आत्तापर्यंत. त्याचा स्वाध्याय तुम्ही करत असाल. पाठाखालचा जो भाषा अभ्यास आहे तो तुम्हाला आत्तापर्यंतचा होमवर्क होता तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आता आज जो आपण संख्या हा पाठ अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला सुद्धा 1 ते 50 या संख्या येणार आहेत. त्याच तुम्हाला 10वीला 9वीला या दोन्ही इयत्तांना संख्या आहेतच. आता संख्यांचा अभ्यास करताना काय करायचे तर तुम्हाला आत्तापर्यंत इंग्लिश किंवा मराठी या भाषांमध्ये संख्या सहज लिहिता येतात. पण आता संस्कृतमधल्या संख्या ज्या आहेत त्या बघा, पुस्तकातलं तुम्हाला पान नंबर 14 काढायचा आहे. त्याच्यामध्ये संख्या आहेत 1 ते 50. याच्यामध्ये संख्या अंकात आणि अक्षरात अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला सराव जास्तीत जास्त करायचे. याच्यामध्ये शिकवण्यासारखं असं काही नाही आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे तर या संख्यांचा सराव करायचा आहे की संख्या अक्षरात कशी लिहायची आहे, त्याचा काना, मात्रा, उकार, वेलांटी किंवा विसर्ग इथे तुम्हाला कुठेही चुकायचं नाही. संख्या अक्षरात लिहिताना त्या अगदी तुम्हाला व्यवस्थित आणि बरोबरच संख्या लिहायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे. तुम्ही घरच्या घरी त्याचा सराव करू शकता. आता या संख्यांच्या उच्चारासाठी मी या संख्या तुम्हाला म्हणून दाखवत आहे की या संख्यांचा उच्चार पुस्तकात पहा, पान नंबर 14वरती लक्ष ठेवा की 1 ते 50 या संख्या मी आता म्हणत आहे. उच्चार ऐका. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश. एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः. एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, त्रिंशत्. एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्. एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, पंचाशत्. अशा प्रकारे तुम्हाला उच्चार मी म्हणून दाखवलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे तर या संख्यांचा सराव करायचा आहे. त्याच्याखालचा जो भाषा अभ्यास आहे त्याच्यामध्ये बघा, प्रश्न 1 जो आहे तिथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर अक्षरे हे अंक हे वा संख्या लिखत. तर तुम्हाला संख्या जी आहे ती अंकात असेल. जसं 5 दिलेलं आहे, अंकात दिलेलं आहे 5, त्याच्यापुढे तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे पंच. तसंच 2ला काय लिहाल तुम्ही द्वे. तसंच 23ला काय लिहाल तुम्ही त्रयोविंशतिः. 45 आहे, अंकात आहे, त्याला काय लिहाल तुम्ही 45ला पंचचत्वारिंशत्. आता 37 आहे, 37ला तुम्ही काय लिहाल तर 37 अंकात लिहायचं आहे तुम्हाला. आणि षोडशला 16 हे अंकात लिहायचं आहे. म्हणजे जिथं अंक आहे त्याच्यापुढे अक्षरात लिहायचं आहे, जिथं अक्षरात लिहिलेलं आहे त्याच्यापुढे तुम्हाला तो अंक लिहायचा आहे. खाली प्रश्न 2 जो आहे, योग्यम उत्तरम अक्षरे हे लिखत. आता तुम्हाला योग्य उत्तर जे आहे ते अक्षरात लिहायचं आहे. खाली प्रश्न 5 दिलेले आहेत बघा. संवत्सरस्य कति मासाः. संवत्सर म्हणजेच वर्ष. त्या वर्षामध्ये कति मासाः म्हणजे किती महिने असतात तर किती असतात तुम्हाला माहिती आहे 12. पण 12 आपल्याला अंकात लिहायचं नाही, तर 12 हे अक्षरात लिहायचं आहे. 12ला काय लिहाल तुम्ही द्वादश अक्षरात लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, गीतायाः कति अध्यायाः. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत सर्वांना माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. त्यामुळे 18ला अक्षरात लिहायचे तुम्हाला काय तर अष्टादश. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कति पांडवाः. पांडव किती आहेत सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. किती आहेत तर 5 पांडव आहेत, म्हणून तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे पंचा. आता इथं पंचा असं का लिहायचं आहे तर पांडवाः हे बहुवचन आहे आणि 1 ते 5 या ज्या संख्या आहेत या एकवचन, द्विवचन आणि बहुवचनात चालतात. तर पांडवाः आहे म्हणून पंचचं काय झालं पंचा, हे बहुवचन आहे. पुढे, भोजने कति रसाः. आपल्या भोजनामध्ये किती रस असतात तर 6 रस असतात, म्हणून त्याला काय उत्तर येईल षट. आणि 5वा प्रश्न आहे, इंद्रचापस्य कति वर्णाः. इंद्रचाप म्हणजेच काय तर इंद्रधनुष्य. त्याच्यामध्ये किती वर्ण असतात, किती रंग असतात तर 7, म्हणून त्याचं उत्तर आहे सप्त.
अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं त्याची लिहायची आहेत. आता बघा, संख्यांचा तुम्हाला सराव करायचा आहेच, संख्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. हा तुमचा एक स्वाध्याय आहे. पाठ 6वा जो आपण आज पाहिला संख्या, त्या 1 ते 50 संख्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर पान नंबर 15वरती श्रवणाभ्यासमध्ये तुम्हाला 2 कथा दिलेल्या आहेत. पहिली कथा आहे शठम प्रति शाठ्यम आणि दुसरी कथा आहे सत्यप्रिय काष्ठिक. आता श्रवणाभ्यासच्या खाली सांगितलेलं आहे वाचनम, श्रवणम, अनुवाचनम आणि अवबोधनम. आता मी ही कथा जी आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे, ती तुम्ही ऐकायची आहे. त्याचं भाषांतर तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता शठम प्रति शाठ्यम, अगोदर आपण ही कथा पाहूयात की शठम प्रति शाठ्यम म्हणजे काय. तर शठम म्हणजे काय, तर शठम म्हणजे लबाड, दुष्ट आणि शाठ्यम म्हणजे लबाडी. आता याचा अर्थ काय होतो, तर शठम प्रति शाठ्यम म्हणजे लबाडाशीच लबाड वागणे, लबाडाशी लबाड. आता ही कथा जी आपण पाहणार आहोत त्याचे शब्दार्थ जे आहेत ते मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. आता कथेला आपण सुरुवात करूयात. सगळ्यांनी कथेमध्ये लक्ष द्या. बघा, आता या कथेचाच अर्थ आहे की लबाडाशी लबाड म्हणजे लबाडाशी लबाड इथं कोण वागलेलं आहे ही कथा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति. बघा, बगळा आणि बकस्य म्हणजे बगळा आणि शृगाल म्हणजे कोल्हा. बक म्हणजे बगळा आणि शृगाल म्हणजे कोल्हा. शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता की बगळा आणि कोल्ह्याची मित्रता असते, मैत्री असते. एकदा शृगालः बकम भोजनार्थम स्वगृहम आह्वयति. एकदा शृगालः म्हणजेच कोण, तर कोल्हा बकम त्या बगळ्याला भोजनार्थम स्वगृहम आह्वयति भोजनासाठी, भोजनार्थ म्हणजे जेवणासाठी, स्वगृहम स्वतःच्या घरी, आह्वयति म्हणजे बोलावितो. शृगालः स्थालिकायां पायसम परिवेशयति. आणि तो कोल्हा स्थालिकायाम म्हणजे थाळीत, पसरट थाळीत, पायसम म्हणजेच खीर, परिवेशयती म्हणजे वाढतो. पायसमचा अर्थ मी तर दिलेला आहे बघा. पायसम म्हणजे खीर आणि परिवेशितम म्हणजे वाढणे, वाढतो. तो कोल्हा काय करतोय, तर थाळीमध्ये खीर वाढतो. बकस्य चंचुः दीर्घ असती. पण बगळ्याची जी चंचुः म्हणजे चोच दीर्घ असती म्हणजे कशी आहे, तर लांब आहे. बगळ्याची चोच लांब असते. स्थालिकायां परिवेशितं पायसम बकः खादितुं न शक्नोति. स्थालिकायां परिवेशितं पायसम म्हणजेच काय, तर त्या थाळीत वाढलेली जी पायसम म्हणजे खीर आहे ती बकः खादितुं न शक्नोति, तो बगळा खाऊ शकत नव्हता. शृगालः तस्य उपहासं करोति. आणि कोल्हा त्याची उपहासम म्हणजेच काय, चेष्टा करतो. आणि अशा प्रकारे तो कोल्हा त्याची चेष्टा करतो. बघा, कोल्हा आणि बगळा यांची मैत्री आहे. पण कोल्ह्यानं काय केलेलं आहे, तर जेवणासाठी बगळ्याला आपल्या घरी बोलवले आहे आणि त्याला पसरट थाळीत तो खीर वाढतो. पण बगळ्याची मात्र चोच लांब असल्यामुळे त्याला ती खीर खाता येत नाही आणि कोल्हा त्याची काय करतो, इथं चेष्टा करतो. उपहासमचा अर्थ चेष्टा. पुनः कदाचित बकः शृगालं भोजनार्थम स्वगृहम आह्वयति. आणि पुन्हा कदाचित केव्हा तरी बकः तो बगळा शृगालं भोजनार्थम स्वगृहम आह्वयति. आणि मग परत तो एकदा बगळा जो आहे तो शृगालम म्हणजे कोल्ह्याला भोजनार्थम स्वगृहम आह्वयति जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. बघा, अगोदर कोल्हा बोलवतो बगळ्याला जेवायला, आता बगळा कोल्ह्याला जेवायला बोलवत आहे. आणि तेव्हा सह तो म्हणजेच कोण, बगळा, गलंतिकायाम पायसम परिवेशयती. गलंतिकायाम म्हणजे लहान भांडं. इथं मी अर्थ दिलेला आहे. गलंतिकायामचा अर्थ लहान भांडे. बघा, चित्रामध्ये असं उभं भांडं दिलेलं आहे चंचूसारखं आणि त्याच्यामध्ये परिवेशितम पायसम शृगालः खादितुं न शक्नोति. बघा, आणि त्या लहान भांड्यामध्ये परिवेशितम म्हणजे वाढलेली, पायसम म्हणजे खीर, शृगालः खादितुं न शक्नोति, तो कोल्हा खाऊ शकत
नव्हता. बकः तस्य उपहासं करोति, आणि बगळ्याने सुद्धा तस्य त्याची उपहासं करोति म्हणजे चेष्टा केली. जसं कोल्ह्यानं बगळ्याची चेष्टा केली. कोल्ह्यानं काय केलं तर बगळ्याला स्वतःच्या घरी जेवायला बोलवलं आणि त्याला पसरट थाळीत खीर वाढली. पण बगळ्याची चोच लांब असल्यामुळे त्याला ती खीर खाता आली नाही, आणि अशा प्रकारे कोल्ह्यानं बगळ्याची चेष्टा केली म्हणून बगळ्यानं परत एकदा काय केलं तर स्वतःच्या घरी कोल्ह्याला खीर खाण्यासाठी बोलवलं. आणि बगळ्यानं सुद्धा जसं कोल्ह्यानं त्याला खीर पसरट थाळीत खायला दिली तसंच बगळ्यानं सुद्धा काय केलं तर एक गलंती कायाम म्हणजे लहान भांड्यामध्ये त्याला खीर खायला दिली. आणि कोल्हा मात्र ती खीर खाऊ शकला नाही. आणि अशा प्रकारे बगळ्यानं सुद्धा कोल्ह्याची काय केली चेष्टा केली. आणि शृगालः अवगच्छति, कोल्हा समजतो की मम पूर्वकृतस्य एतत् फलमिति. कोल्हा काय समजतो की मम पूर्वकृतस्य, माझं किंवा मी पूर्वी जे कृत्य केलं एतत् त्याचंच काय आहे, एतत् म्हणजे हे फलम इति फळ आहे. सह मित्रस्य क्षमां प्रार्थयते, तो काय करतो तर तो मित्राची क्षमा मागतो. कोल्हा बगळ्याची क्षमा मागतो. तयोः मैत्री दृढा भवती, आणि मग त्यांची तयोः म्हणजे त्या दोघांची मैत्री दृढा भवती म्हणजे दृढा म्हणजेच घट्ट, भवती म्हणजे होते. अशा प्रकारे त्या दोघांची मैत्री घट्ट होते. म्हणजे बघा इथं कसं झालेलं आहे, शटम प्रति शाठम, जशास तसं उत्तर मिळालेलं आहे. लबाडाशी लबाडच वागलेला आहे. कोण तर बगळा. कोल्हा हा लबाडच आहे, पण त्याची जी लबाडी आहे ती त्याला बगळ्यानं स्वतःच्या कृतीतून दाखवली. जशास तसं त्याला उत्तर मिळालं आणि कोल्हा देखील तो समजला की माझ्या कृत्याचंच हे काय दिलेलं आहे, मला फळ मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्या दोघांची मैत्री काय होते घट्ट होते. आता या कथेतले जे शब्दार्थ आहेत ते मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. तुम्हाला ही कथा समजली असेल तर तुम्ही ही कथा जी आहे ती मराठीत लिहायची आहे. हा एक तुमचा स्वाध्याय आहे. आता आपण दुसरी कथा पाहूयात. सत्यप्रिय काष्टिकः. सत्यप्रिय असा काष्टिक, काष्टिक म्हणजेच कोण तर लाकूड तोड्या. सत्यप्रिय असा तो लाकूड तोड्या आहे. आता आपण त्याची कथा पाहूयात की, आणि लाकूड तोड्याची गोष्ट तुम्हा सर्वांना माहितीच आहे, पण आता आपल्याला ही कथा संस्कृतमधून अभ्यासायची आहे. आता त्याचे शब्दार्थसुद्धा मी या कथेचे बोर्डवरती लिहिलेले आहेत. बघा, एकः काष्टिकः काष्ठछेदनार्थम वनम गच्छति. एक काष्टिकः म्हणजेच कोण तर लाकूड तोड्या हा काष्ठछेदनार्थम, काष्ठ म्हणजेच लाकूड आणि छेदनार्थम, छेदनार्थमचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला तोडण्यासाठी. वनम गच्छति, वनामध्ये जातो, जंगलात जातो. एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी जंगलात जातो. अनवधानात तस्य हस्तात कुठारः जले पतति. अनवधानात म्हणजे लक्ष नसताना किंवा चुकून, तस्य हस्तात त्याच्या हातातून, कुठारः, कुठारः म्हणजेच कुऱ्हाड, इथं मी अर्थ लिहिलेला आहे, कुऱ्हाड ही जले पतति पाण्यामध्ये पडते. सह चिंताकुलः भवति, आणि तो चिंताकुल होतो. तदा तत्र देवः आगच्छति, आणि तेव्हा तेथे देव येतात. देवः जले मज्जति, देव पाण्यात उडी मारतात. आणि सुवर्ण कुठारम गृहीत्वा बहि आगच्छति. सुवर्ण कुठारम म्हणजे सोन्याची कुऱ्हाड घेऊन, गृहीत्वा म्हणजे घेऊन, बहि आगच्छति बाहेर येतात. सह वदति, आणि ते म्हणतात, अपि एषः तव कुठारः, ही तुझी कुऱ्हाड आहे का, ही तुझी कुऱ्हाड. बघा असं ते म्हणतात. काष्टिकः वदति, काष्टिकः वदति तो लाकूड तोड्या, वदति म्हणजे म्हणतो, न एषः मम कुठारः, ही माझी कुऱ्हाड नाही. तदनंतरम, आणि त्यानंतर देवः रौप्य कुठारम दर्शयति. देव रौप्य कुठार, रौप्य म्हणजे चांदीची कुऱ्हाड, दर्शयति म्हणजे दाखवितात. आणि त्याच्यानंतर चांदीची कुऱ्हाड दाखवतात. काष्टिकः तदपि न स्वीकरोति, आणि तो लाकूड तोड्या जो आहे, काष्टिकचा अर्थ लाकूड तोड्या, तदपीचा अर्थ ती सुद्धा न स्वीकरोति. न स्वीकरोति म्हणजे घेत नाही किंवा तिचा स्वीकार करीत नाही. अंते शेवटी देवः लोह कुठारम आनयति,
शेवटी देव लोहकुटारं म्हणजेच काय तर लोखंडाची कुऱ्हाड आणतात. काष्टिकः वदती आणि लाकूडतोड्या म्हणतो आम, आमचा अर्थ होय. एषः एव मम कुठारः, हीच माझी कुऱ्हाड. एव मम, एषः एव म्हणजे हीच, मम कुठारः म्हणजे माझी कुऱ्हाड. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. प्रसन्नः देवः, प्रसन्न झालेले देव, तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति, त्या तस्मै म्हणजे त्याला, सर्वान् कुठारान् यच्छति म्हणजे सर्व कुऱ्हाडी, यच्छति म्हणजे देतात. अहो, अहो हा शब्द आश्चर्य व्यक्त करतो की बघा आश्चर्य आहे. काष्टिकस्य निःस्पृहता सत्यप्रियताच, त्या लाकूडतोड्याची निःस्पृहता, निःस्पृहता म्हणजेच निरीच्छपणा, म्हणजे त्याला कसलाही लोभ नाही, असा लोभ नसलेला आणि सत्यप्रिय असा हा काष्टी. केवढं आश्चर्य आहे की एवढं म्हणजे त्याला देवाने एवढ्या 2 कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या, सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड. सोन्याची कुऱ्हाड जी आहे ती जेव्हा देवांनी त्याला दाखवली तेव्हा त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा सत्यप्रियता तिथं आपल्याला दिसली की त्यानं ती कुऱ्हाड स्वीकार केली नाही. तशीच देव त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतात, पण त्या चांदीच्या कुऱ्हाडीचा सुद्धा तो स्वीकार करीत नाही. याच्यामध्ये त्याची काय आहे तर सत्यप्रियता आहे, तो लोभी नाही, म्हणजेच त्याची निःस्पृहता म्हणजेच त्याचा निरीच्छपणा आपल्याला इथे दिसलेला आहे. तर आता ही जी कथा आहे सत्यप्रिय काष्टिकः, ही कथासुद्धा तुम्हाला होमवर्क म्हणून, स्वाध्याय म्हणून ती मराठीत लिहायची आहे. थँक्यू.